नमस्कार मंडळी, आपल्या बघा पटतंय का या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपल्यासमोर समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथातील आजच्या दैनंदिन जीवनात महत्त्वाच्या ठरतील अशा काही समासांचे विवेचन करणार आहे। ते आपल्याला नक्की आवडेल अशी आशा करतो। पण त्याआधी दासबोधाविषयी संक्षिप्त माहिती अशी। दासबोध हा 17व्या शतकात समर्थ रामदासांनी रचलेला एक महत्त्वाचा आध्यात्मिक ग्रंथ आहे, ज्यामध्ये भक्तिमार्ग आणि ज्ञान या विषयांवर मार्गदर्शन केले आहे। हा ग्रंथ मुख्यत्वे करून गुरु शिष्याच्या संवादाच्या स्वरूपात आहे, जिथे समर्थ आपले शिष्य कल्याणस्वामी यांना मार्गदर्शन करतात। दासबोध केवळ आध्यात्मिकच नाही, तर दैनंदिन जीवनातील व्यवहारांवरही प्रकाश टाकणारा एक व्यवहार्य ग्रंथ मानला जातो। या ग्रंथात एकूण 20 दशकं म्हणजे भाग आहेत आणि 200 समास म्हणजे उपविभाग आहेत। या ग्रंथात नवविधा भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि अद्वैत तत्वज्ञान यासारख्या आध्यात्मिक विषयांवर विस्तृत विवेचन केलेले आहे। भक्ती आणि आत्मज्ञान मिळवण्यासाठी हा ग्रंथ वाचकांना मार्गदर्शन करतो। दासबोध हा मराठी साहित्यातील एक प्रमुख ग्रंथ आहे आणि रामदासी संप्रदायाचा एक मुख्य आधारस्तंभ आहे। हा ग्रंथ केवळ पारमार्थिक नाही, तर दैनंदिन जीवनात वापरता येईल अशा अनेक गोष्टींवर भाष्य करतो, ज्यामुळे तो वाचकांसाठी अधिक उपयुक्त ठरतो। पुढच्या भागात आपण त्यातील काही समासांचा आपल्या सध्याच्या आयुष्यात कसा वापर करता येईल याविषयी समजून घेण्याचा प्रयत्न करू। भेटूया लवकरच। धन्यवाद।